लग्नानंतर होईलच प्रेम भाग 24। दिवसामागून दिवस जात होते. सगळे आपापल्या संसारात आनंदी होते. स्वरा आणि राजने आपल्या कंपनीची एक ब्रँच कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू केलेलीच होती. त्यामुळे आता ते कायमसाठी कोल्हापूरमध्ये स्थायिक झालेले होते. दिल्लीच्या ब्रँच काम वाढल्यामुळं दर्शन प्रांजूसोबत दिल्लीमध्ये शिफ्ट झालेला होता. दोघीही एकमेकांसोबत आनंदाने राहत होते. नयनाचे ॲडमिशन औरंगाबादमध्ये झाल्याने ते औरंगाबादमध्येच राहत होते. हळूहळू दोघांमध्ये प्रेमाची पालवी फुटत जातच होती. दुसरीकडे सत्येंद्र आणि अनिता सुद्धा एकमेकांच्या प्रेमात आखंड बुडालेले होते. वेदांत आणि मोहिनीचा संसार सुखाचा होत होता. पण मोहिनी आणि अनिता वरवर जरी आनंदी असल्या तरी त्या आतून मात्र त्यांना स्वतःचं मन खातच होतं. बघता बघता स्वरा आणि राजच्या लग्नाला वर्ष उलटून गेलेलं होतं. दोघेही सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळत होते. स्वरा झाल्या गोष्टी विसरून पुढं गेलेली होती. संध्याकाळी आज सकाळपासून स्वराची तब्येत ठीक वाटत नव्हती, म्हणून ती रूममध्ये आराम करत होती. पण अचानक तिला मळमळल्यासारखं झालेलं होतं. ती वॉशरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली. आजची तारीख लक्षात आल्यानंतर तिची अचानक ट्यूबलाईट पेटली आणि क्षणात तिचे डोळे मोठे झाले होते. तिने मनात दीर्घ सुस्कारा सोडला आणि कपाटातून काहीतरी घेऊन ती वॉशरूममध्ये निघून गेली. मनात पांडुरंगाला साकडं घातलं तिने. हळूच डोळे उघडून पाहिलं तर आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. ते प्रेग्नेन्सी किट होतं. टेस्ट पॉझिटिव्ह आलेली होती तिची. तिच्या चेहऱ्यावर भली मोठी हसू पसरलेलं होतं. तिला खूप आनंद झालेला होता आज. तिने आपला हात हळूच पोटांवर ठेवला आणि डोळे घट्ट मिटून घेतले होते. आज त्याला ती लगेच काही सांगणारच नव्हती, कारण उद्या श्रीकृष्ण जन्माष्टमी होती आणि त्याच्या स्थितीनुसार वाढदिवस सुद्धा होता. आज रात्री 12 वाजता त्याला ती सगळ्यात मोठं गिफ्ट देणार होती आणि एक आनंदाची बातमी सुद्धा देणार होती. नेहमीप्रमाणे तो घरी आला. रूममध्ये येताच त्याची नजर तिला शोधू लागली होती. ती शांत बेडवर झोपली होती. मंद लाईटच्या प्रकाशात तिचा चेहरा चमकत होता. त्याने आपल्या हातातल्या लिस्ट वॉचमध्ये नजर टाकली तर फक्त 9 वाजलेले होते. वेळ पाहून त्याच्या कपाळांवर आट्या जाड पसरलेल्या होत्या. काळजीने तो तिच्या जवळ आला. त्याने तिच्या कपाळांवर हलकेसे हात ठेवला. अंग थंड होतं. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण मनात त्याने विचार केला होता की हिचं अंग तर थंड आहे ना, मग बरं वाटत नसेल का हिला? काही दुखत असेल का तिचं? त्याने त्याची बॅग टेबलवर ठेवली. अंगातलं ब्लेझर काढलं आणि शर्टच्या स्लीव्हलेस फोल्ड करत तिच्या जवळ येऊन बसला. त्याने तिला आवाज देऊन उठवून बसवलेलं होतं. डोळ्यांवर झोप असल्याने ती चुळबुळ करत उठून बसली. डोळे किलकिले करत तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या मिठीत शिरून ती पुन्हा झोपी गेली. तो गालातच हसला. बरं नाही वाटत का? त्याने तिच्या केसांवर हात फिरवत तिला विचारलं होतं. ती फक्त हुंकारली. स्वरा म्हणाली, जेवण झालं का तुमचं? तिने त्याच्या खुशीत हळूच कासवासारखी मान बाहेर काढून त्याला विचारलं. त्याला ती खूपच क्यूट वाटत होती आज. राज म्हणाला, हो, बाहेर क्लायंटसोबत मीटिंग होती ना माझी, तिथे जेवण झालं माझं. आम्ही फ्रेश होऊन येतो, तुम्ही झोपा तोपर्यंत. ती झोपून गेली. तो फ्रेश होऊन आला. त्यानेही झोपून घेतलेलं होतं. संध्याकाळी 11:15 वाजता मोबाईल व्हायब्रेट होण्याच्या आवाजाने तिला जाग आलेली होती. तिने त्याच्याकडे पाहिलं तर तो गाढ झोपेत होता. ती हळूच त्याच्यापासून बाजूला झाली. मोबाईलवर जयेशचं नाव झटकत होतं. तिने कॉल रिसीव्ह केला. जयेश म्हणाला, बॉस, काम झालेलं आहे. स्वरा म्हणाली, ओके, कोणालाही टेरेसवर पाठवू नको, लक्षात ठेव. त्याने ओके म्हणत फोन ठेवून दिला. ती आता चेंजिंग रूममध्ये निघून गेलेली होती. कपाटातून तिने त्याच्या आवडीची फ्लावर प्रिंटेड साडी नेसलेली होती. ड्रेसिंग टेबल समोर उभी राहिलेली होती. गळ्यात छानसं मंगळसूत्र घातलेलं होतं तिने. हातभर हिरव्या बांगड्या घातल्या होत्या. कपाळांवर छोटी टिकली लावली होती. पायात नाजूक पैंजण घातलेले होते. केस कर करून मोकळे सोडलेले होते. तिने एक नजर त्याच्यावर टाकली आणि तिने त्याच्यासाठी घेतलेले गिफ्ट्स घेऊन ती टेरेसवर निघून गेली. थोड्या वेळाने ती आपल्या बाजूला नाही अशी त्याला जाणीव झालेलीच होती. त्याने डोळे उघडून पाहिलं तर तो एकटाच बेडवर पडलेला होता. तो बेडवरून उठणार तोच त्याचा मोबाईल वाजला. त्याने पाहिलं तर तिचाच कॉल येत होता. त्याने कॉल रिसीव्ह केला.
राज म्हणाला, हॅलो. स्वरा म्हणाली, टेरेसवर या, आम्ही वाट पाहतोय तुमची. याचं काही ऐकून न घेता तिने कॉल ठेवून दिला. नकारात्मक मान हलवत तो वरती निघून आला. सगळीकडे अंधार पसरलेला होता. त्याने टेरेसवर पाय ठेवताच सगळीकडे लाईट सुरू झालेली होती. समोर पाहून त्याचे डोळे विस्फारले. पूर्ण टेरेस मोगऱ्यांच्या फुलांनी सजवलेला होता. मधोमध गुलाब मोगऱ्यांचा फुलांचा सुगंध सगळीकडे पसरल्यामुळं प्रसन्न वातावरण वाटत होतं. ती त्याच्या समोर उभी होती. मंद हसत त्याच्याकडे पाहत होती. आज ती खूपच सुंदर दिसत होती. तो तिच्या जवळ आला. स्वरा म्हणाली, अहो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तिने टाचा उंचावत त्याच्या कपड्यांवर ओठ टेकवले होते. तसा तो गालातच हसला. त्याने तिला जवळ घेतलं. राज म्हणाला, तुझ्या लक्षात होतं आणि हे सगळं तू कधी केलं? त्याने आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं सुद्धा. तुम्ही झोपला होता ना, तेव्हा जयेशला आणि शामू काकांना सांगितलेलं होतं, चला केक कट करूया आपण. दोघांनी मिळून केक कट केला. स्वरा म्हणाली, हे घ्या तुमचं गिफ्ट. तिने त्याच्या हातात बॉक्स देत म्हणाली होती. राज म्हणाला, आम्हाला नको आहे गिफ्ट. आम्हाला जे हवं आहे ते आम्ही स्वतः घेतो. तो तिला जवळ ओढत खट्टाळपणे म्हणाला होता. तिने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं. स्वरा म्हणाली, अहो, आगाऊपणा करू नका. घ्या, तो बॉक्स देते. तिने तो बॉक्स त्याच्या हातातून घेतला. तिने त्याच्यातून छानसं ब्रेसलेट काढलं आणि त्याच्या हातात घातलं. तो हसत तिच्याकडे पाहतच होता. किती आणि काय काय करत होती त्याच्यासाठी ते त्याला सगळं काही दिसत होतं. स्वरा म्हणाली, कसं आहे ब्रेसलेट? राज म्हणाला, एकदम गोड. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि सांगितलं. ती सुद्धा लाजली. स्वरा म्हणाली, अहो, आम्हाला तुम्हाला ना काहीतरी सांगायचं आहे. ती त्याच्या बटनांशी खेळतच म्हणाली होती. राज म्हणाला, काय काय सांगायचं आहे तुला? त्याने तिचे केस मागे करत तिला विचारलं. ती जरा शहारली. तिने टेबलवर ठेवलेल्या बॉक्स त्याच्या समोर केला. त्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिलं. स्वरा म्हणाली, उघडून पहा ना तरी एकदा, प्लीज उघडा ना. त्याने तो बॉक्स ओपन केला, पण ते पाहून त्याचे डोळे मोठे झाले होते. त्या बॉक्समध्ये प्रेग्नेन्सी किट होती. त्याने थरथरत्या हाताने ती किट हातात घेतली. त्याने खात्री करण्यासाठी तिच्याकडे सुद्धा पाहिलं. ती डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहत होती. त्याने तिला घट्ट मिठी मारली. तिनेही त्याच्या भोवती आपले हात गुंफले होते. राज म्हणाला, हे सगळं खरं आहे का? खरं सांग स्वरा, खरं आहे हे? तो पहिल्यांदा बोलताना अडखडत होता. आवळा अगदी घशापर्यंत आलेला होता. तिने होकार मारतीक मान हलवली. त्याने ती किट पुन्हा एकदा पाहिलं. तिचा हात हातात घेऊन नस चेक केली. आता तो आनंदाने वेडा व्हायचा बाकी झालेला होता. त्याने आपल्या केसातून हात फिरवला. तो नुसता जिकडून तिकडं फेऱ्या मारत होता. अजूनही त्याला विश्वास वाटतच नव्हता. तिने थांबवलं त्याला. स्वरा म्हणाली, काय करताय तुम्ही? हे खरंच आहे. तुम्ही बाबा आणि आम्ही आई होणार आहोत. तिने त्याचा हात आपल्या पोटांवर ठेवून सांगितलेलं होतं. त्याने डोळ्यात पाणी घेऊन पाहिलं तिच्याकडे. हे त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं गिफ्ट होतं. तिने त्याच्या डोळ्यातील पाणी अलगद पुसलं. स्वरा म्हणाली, बाळांचे बाबा रडताना चांगले नाही दिसत. असं रडत जाऊ नका. त्याने काहीही न बोलता तिला एकदम घट्ट मिठी मारली. थोड्या वेळाने तो बाजूला झाला. स्वरा म्हणाली, आपण चेकअप करून येऊया ना उद्या? राज म्हणाला, हो, त्यानंतरच घरी सांगूया आपण. चल, उशीर झालेला आहे आता. आराम कर. इतका उशिरा जागणं चांगलं नाही तुझ्यासाठी. त्याने डायरेक्ट तिला उचलून घेतलं. स्वरा म्हणाली, अहो, काय करताय तुम्ही? राज म्हणाला, तू शांत बसायचं आता. त्याने तिला दटावलं. ती हसून त्याच्याकडे पाहू लागली होती. दोघेही चेकअपसाठी आले होते. डॉक्टर स्वराला चेकअप करतच होते. पण इकडं राज मात्र अस्वस्थ झालेला होता. तो सारखं त्याच्या वॉचमध्ये वेळ चेक करतच होता. अखेर डॉक्टर स्वराला चेक करून बाहेर आलेल्या होत्या. त्यांनी हसून त्यांच्याकडे पाहिलं. डॉक्टर म्हणाल्या, कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर सरदेसाई, तुम्ही बाबा होणार आहात. हे ऐकून त्यांच्या चेहऱ्यांवर $1 बिलियन स्माईल पसरलेली होती. त्याने स्वराकडे पाहिलं. ती त्याच्याकडे डोळ्यात पाणी घेऊन पाहतच होती. त्याची तिला मिठीत घ्यायची खूप इच्छा झालेली होती, पण समोर डॉक्टर असल्यामुळं त्याने स्वतःला कंट्रोल केलं. डॉक्टर म्हणाल्या, मिस्टर सरदेसाई,
मला तुम्हा दोघांसोबत महत्त्वाचं बोलायचं आहे. डॉक्टरांनी थोडा सिरियसली चेहरा करून त्यांना विचारलेलं होतं. तसा त्यांचा चेहरा गंभीरच झालेला होता. स्वराने त्याचा हात घट्ट पकडला. त्याने तिला नजरेने धीर दिला. राज म्हणाला, डॉक्टर, काही सिरियसली नाही आहे ना? बाळ तर ठीक आहे ना आमचं? डॉक्टर म्हणाल्या, जास्त सिरियसली नाही, पण तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर नक्कीच सिरियसली होऊ शकतं. राज म्हणाला, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे डॉक्टर? ते आम्हाला समजलेलं नाही आहे. डॉक्टर म्हणाल्या, मिस्टर सरदेसाई यांची तब्येत फारच नाजूक आहे. शिवाय वजनही जास्त नाही आहे त्यांचं. आता त्यांच्या वयानुसार वजन फारच कमी आहे. आता बाळ 3 महिन्याचं आहे, त्यामुळं काळजी घ्यावीच लागेल तुम्हाला. राज थोडा सिरियसली झालेला होता. डॉक्टर म्हणाल्या, मी डाएट चार्ट बनवून देतो तुम्हाला, तो फॉलो करा. रोज किमान 6 ते 7 तास झोप ही झालीच पाहिजे यांची. रोज थोडा जमेल तसा योगा करत राहा. तेलकट आणि तुपकट पदार्थ पूर्णपणे बंद करायचं. फळ जास्त प्रमाणात खायचं. बस एवढं जरी केलं ना तुम्ही तरी पुरेसं आहे. राज म्हणाला, हो नक्की डॉक्टर. ते दोघे हॉस्पिटलमधून घरी यायला निघालेले होते. तो सध्या आनंदाने हवेत उडतच होता. वेदांत आणि मोहिनी यांच्याकडे सुद्धा आनंदाची बातमी असल्याने दोघी घरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. भावना आणि आरती तर हवेतच होत्या. या गोड बातमीने श्रीकृष्ण जन्माष्टमी धूमधडाक्यात साजरी करण्यात आलेलीच होती. भावनाला स्वराला घरी घेऊन जायची खूप वेळ लागलेले होते, पण राज तिला तिकडं पाठवणार नाही तेही तितकंच खरं होतं. या विषयावर तिने आपण जितेंद्रसोबत बोलू असा निश्चय करून ती त्याच्या ऑफिसकडे रवाना झाली होती. सकाळी जितेंद्र त्याचं काम करत बसले होते. आता काही महत्त्वाची कामं राहिलेली होती. एकदा का नातवंड आली की ते सगळा कारभार वेदांतवर सोपून रिटायरमेंट घेणारच होते. तेवढ्यातच भावना दरवाजा उघडून लगबगीने त्यांच्याजवळ आल्या होत्या. त्यांना पाहून जितेंद्रने भुवई उंचावली, कारण त्यांना इथे येऊन तासभर सुद्धा झालेला नव्हता. ते त्यांच्याकडे पाहून ते खट्टाळ हसले. जितेंद्र म्हणाला, मालकीनबाई, तुम्हाला करमत नाही की काय आमच्याशिवाय? त्या या प्रश्नाने चांगल्याच बावरल्या होत्या. भावना म्हणाली, असं काहीही नाही आहे. आम्हाला वेगळ्या विषयांवर बोलायचं आहे तुमच्यासोबत, म्हणून आम्ही इतक्या लगबगीने आलेलो आहोत. त्या सावरत गंभीर चेहरा करून म्हणाल्या होत्या. तसे तेही गंभीर झालेलेच होते. जितेंद्र म्हणाला, बोला ना, काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुम्हाला? भावना म्हणाली, आहो आम्ही काय म्हणतोय तुम्हाला, आता लाडोला दिवस गेलेत तर आपण त्यांना काही दिवस आपल्याकडे राहायला घेऊन येऊया ना. आम्हाला तिचे लाड पुरवायचे आहेत. पण त्या बोलता बोलता थांबल्या. जितेंद्र म्हणाला, राज त्यांना राहायला पाठवणार नाही हेच ना? भावना म्हणाली, हो, पण आम्ही जे काही त्यांच्यासोबत वागलो त्याबद्दल आम्ही त्यांची माफी तर मागितलेलीच आहे ना. आता काय हरकत आहे मग माहेरी यायला तिला? त्याचं परत मूड सुद्धा बदलेल. जितेंद्र म्हणाला, ठीक आहे ना, आम्ही बोलतो प्रदीपसोबत आणि राजसोबत सुद्धा. त्यांनी होकार मारती मान हलवली. सकाळी प्रदीप आणि जितेंद्र यांचं बोलणं झाल्यानंतर ते राजसोबत बोलण्यासाठी त्यांच्या केबिनमध्ये आलेले होते. तो त्याचं काम करत बसलेला होता. प्रदीपराव म्हणाले, राज, आम्हाला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. राज म्हणाला, डॅडा, तुम्हाला आमच्याशी बोलण्यासाठी आमच्या परवानगीची गरज नाही आहे असं मला तरी वाटतं. बोला ना, तुम्हाला काय बोलायचं आहे ते. प्रदीपराव म्हणाले, राज, स्वराला काही दिवस त्यांच्या माहेरी राहायला जाऊ द्या की. आम्हाला माहिती आहे की लग्नाच्या वेळी भावना वहिनीने जे काही वागल्या ते चुकीचंच होतं त्यांच्यासोबत. पण आम्हाला वाटतं जे काही झालं ते विसरून आता तुम्ही पुढं जा. सुनबाईंना सुद्धा वाटत असेलच ना त्यांच्या माहेरी जावं. आता तुम्ही वडील होणार आहात. तुम्हाला जर मुलगी झाली आणि तिचं लग्न झाल्यानंतर तिच्या नवऱ्याने जर अशी अट घातली तर तुम्हाला चालेल का? तो काहीही न बोलता त्यांच्या बोलण्याचा विचार करतच होता. प्रदीपराव एवढं बोलून निघून गेले. स्वरा नुसतीच किचन आवरून आलेली होती. राजने तिच्याकडे पाहून नकार मारती मान हलवली. तिला त्याने कितीही सांगितलं ना काम करू नको, पण ती कसली ऐकते त्याचं. शेवटी त्याने तिला सांगणंच बंद केलेलं होतं. आताही तिने सगळा स्वयंपाक बनवलेला होता.
त्यालाही तिच्या हातचं सोडून दुसऱ्या कोणाच्या हातचं जेवण चांगलं लागतच नव्हतं. तिच्या हाताला खूप छान चव होती, त्यामुळे तिच्याच हातचं जेवण त्याला आवडायचं. त्याने तिला जवळ बोलावलं. ती त्याच्या जवळ येऊन बसली. राज म्हणाला, आम्ही किती वेळा सांगितलं तुला एकटी स्वयंपाक बनत जाऊ नको म्हणून. तुला आमचं काही ऐकायचंच नसतं. दिवसभर ऑफिसमध्ये काम करत असते, घरी आल्यावर काम करतेस. अशाने तब्येतीवर परिणाम होईल तुझ्या. समजत कसं नाही ग तुला शेवटी. स्वरा म्हणाली, ऑफिसमध्ये आम्ही बसूनच असतो राज. ती पुढं बोलणार तोच त्याने तिला अडवलं. राज म्हणाला, कारण नको आहे आम्हाला. उद्यापासनं तू एकटीने स्वयंपाक बनवायचा नाही. असं जर आमच्या कानावर आलं तर तुमचं किचनमध्ये जाणं बंद असं समजायचं. ती फक्त हुंकारली. त्याने तिला स्वतःच्या मिठीत घेतलं. राज भाऊसाहेबांच्या सकाळच्या बोलण्याचा विचार करतच होता. अखेर भाऊसाहेबांचं ऐकत राजने स्वराला माहेरी जाण्याची परवानगी सुद्धा दिली होती, पण फक्त 2 दिवसांसाठीच. ते 2 दिवस राजला 2 युगांसारखे वाटत होते. स्वराला 7वा महिना सुरू झालेला होता. आज दोघेही चेकअप करून आलेले होते. स्किनवर आपल्या काळजांच्या तुकड्याला पाहताना दोघांनाही भरून आलेलं होतं. सगळं काही नॉर्मल असल्याने घरचे निश्चिंत झालेले होते. हॉस्पिटलमध्ये मोहिनीसुद्धा 7वा महिना सुरू झालेला होता. आज ती सुद्धा चेकअपसाठी आलेली होती. वेदांत डायरेक्ट ऑफिसमधून येणार असल्याने ती त्याची वाट पाहत हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बसलेली होती. नैना तिचं चेकअप करणारच होती, पण तिची एक महत्त्वाची सर्जरी असल्याने तिला थोडा वेळ थांबणं भागच होतं. ओळखीच्या आवाजाने तिने इकडं तिकडं पाहिलं. तिच्यापासून थोड्या अंतरावर उषा आणि विनायक उभे होते. बहुतेक ते कोणाला तरी भेटायला आलेले असावेत असं तिला वाटत होतं. दोघे एकमेकांसोबत बोलत येत होते. ती त्यांना कितीतरी दिवसांनी पाहत होती. त्यांना पाहून तिला गलबलून आलं. तिच्या बाजूला उभ्या असलेल्या लेडी गार्डला तिच्याबद्दल वाईटच वाटत होते. स्वतःच्या आईवडिलांशी सुद्धा बोलू शकत नव्हती ती तेवढ्यातच उषाचं लक्ष तिच्याकडे गेलं. ती डोळ्यात पाणी घेऊन त्यांच्याकडे पाहू लागली होती. फक्त पाहू शकतच नव्हती, त्यांच्याशी बोलता मात्र येतच नव्हतं. तिच्या आणि त्यांच्यामध्ये अदृश्य भिंत तयार झालेली होती. उषाचं लक्ष तिच्याकडे गेलं. त्या जागीच थांबलेल्या होत्या. विनायकने उषाची नजर फॉलो केली. तेही थांबलेले होते. दोघेही तिच्याकडे एकटक पाहत होते. ती भिंतीचा आधार घेत उठून उभी राहिली. तिच्यासोबत असलेली लेडी गार्ड म्हणजे दामिनीने तिला आधार दिलेला होता. ती हळूवार पावलं टाकत त्याच्यासमोर उभी राहिली. मोहिनी म्हणाली, मम्मी पप्पा कसे आहात तुम्ही? उषा म्हणाली, आम्ही ठीक आहोत, पण तू या अवस्थेत इथे एकटी काय करत आहेस? त्यांनी थोडं रागात येऊनच विचारलं होतं. तिला या अवस्थेत एकटीला हॉस्पिटलमध्ये आलेलं पाहून त्यासुद्धा चिडलेल्याच होत्या. मोहिनी म्हणाली, ती येतच असतील इतक्यात. तुम्ही हॉस्पिटलमध्ये सगळं ठीक आहे ना? तब्येत वगैरे छान आहे ना तुमची? उषा म्हणाली, हो ठीक आहे. आमच्या दोघांचं रुटीन चेकअप होतं, त्यासाठी आलेलं होतं आम्ही. त्यांचं बोलणं चालू होतं तितक्यातच वेदांत येथे आलेला होता. समोर उषा आणि विनायकला पाहून त्यांना आश्चर्यसुद्धा वाटलं. त्याने मोहिनीला आवाज दिला. मोहिनीचा आवाज ऐकून सगळ्यांनी त्यांच्याकडे पाहिलं. वेदांत म्हणाला, सॉरी मोहिनी, ट्रॅफिकमुळे यायला थोडा उशीरच झाला ग मला. असं म्हणत त्याने वाकून विनायक आणि उषाला नमस्कार केला. वेदांत म्हणाला, कसे आहात तुम्ही? घरचे सगळे कसे आहेत? त्याने त्यांच्याकडे पाहून तिला विचारलं. ते दोघे मात्र थोडे अवघडलेलेच होते. विनायक म्हणाले, आम्ही सगळे मस्त आहोत. तुम्ही कसे आहात? त्याने फक्त मान हलवली. वातावरणात एक प्रकारचा अवघडलेपणा आलेला होता. आम्ही आलोच आहो नैनाची सर्जरी आटोपली का ते पाहायला. जास्त वेळ उभी नको राहत जाऊ. मोहिनीकडे इशारा करत तो निघून गेली होती. उषा म्हणाली, निघतो आम्ही आता. घरी आई एकट्याच आहेत ना म्हणून. उषा मोहिनीला म्हणाली होती, थांबा थोडा वेळ. तिने खाली मान घालून केविलवाण्या स्वरात सांगितलं होतं. त्यांनाही वाईटच वाटत होतं. त्या गोष्टींच्या 1 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले होते. स्वतःच्याच मुलीशी असं परक्यासारखं वागणं नको वाटत होतं तिला. उषा आणि विनायक यांनी एकमेकांकडे पाहिलं. दामिनी म्हणाली, मॅडम तुम्ही बसा, नाहीतर बॉस मला ओरडतील.
दामिनी बारीक चेहरा करून म्हणाली होती. तिने तिला बसवलं. पोट वाढल्यामुळं तिला बसायला त्रास होतच होता. उषा म्हणाली, कितवा महिना सुरू आहे तुला? उषाने तिला विचारलं. मोहिनी म्हणाली, 7वा महिना चालू आहे मला. तिने गालात हसत उत्तर दिलं त्यांना. मनातून ती खूप आनंदून गेलेली होती. तिला वाटलं होतं की ते न बोलता निघून जातील, पण तसं काहीच न झाल्यामुळं ते निश्चिंत झालेली होती. त्यानंतर शांतता पसरली. दोघेही वेदांत येईपर्यंत बसूनच होते. वेदांत म्हणाला, चल, नैना आलेली आहे. विनायक म्हणाले, आम्ही निघतो आता. मोहिनी म्हणाली, आई बाबा एवढ्यात चाललात तुम्ही? घरी आला असता तर सगळ्यांशी भेट झाली असती तुमची. उषा म्हणाली, नाही, नको आता, पुन्हा कधीतरी, आता आम्ही निघतो. ते एक नजर तिच्याकडे पाहून निघून गेले. ती डोळ्यात पाणी घेऊन त्याच्या जाणाऱ्या आकृतींकडे पाहतच होती. वेदांत म्हणाला, मोहिनी, आज बोललो ना ती तुझ्याशी, आता हळूहळू सगळं ठीकच होईल, तू काळजी करू नकोस. ती हुंकारली. दोघेही चेकअपसाठी निघून गेलेले होते. डोहाळे जेवणाची तारीख ठरवण्यासाठी गुरुजी येणार असल्याने सगळे घरातच थांबून होते. आज डोहाळे जेवणासाठी 10 दिवसानंतरची तारीख ठरवण्यात आलेली होती. गुरुजी गेल्यानंतर राज ऑफिसला जायची तयारी करतच होता. स्वरा त्यांच्याकडे नाराजीने पाहत होता. सगळी तयारी झाल्यानंतर त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचा कोमजलेला चेहरा पाहून त्याला सुद्धा खूप वाईट वाटत होतं, पण नाईलाज होता त्याचा. त्याला ऑफिसला जाणं भागच होतं, कारण त्याची आज इम्पॉर्टंट मीटिंग होती. तो तिच्या जवळ येऊन बसला होता. ती डोळ्यात पाणी घेऊन त्याच्याकडे पाहत होती. आजकाल असंच होतं. छोट्या गोष्टींवर लगेच तिचे डोळे पाण्याने भरत होते. राज म्हणाला, स्वीटी, येऊ ना गं आम्ही, संध्याकाळी आमची मीटिंग आहे. संध्याकाळी लवकर येतो. तुम्ही असं रडताय का? त्याने तिला जवळ घेत विचारलं. स्वरा म्हणाली, नको ना, नका ना जाऊ तुम्ही आज. ती त्याचं ब्लेझर घट्ट पकडून म्हणाली होती. त्याने तिच्याकडे पाहत सुस्कारा सोडला. राज म्हणाला, स्वीटी, असं लवकर जातो मी आणि लवकरच येतो मी. महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून जातोय, नाहीतर मी गेलो सुद्धा नसतो. तो तिला लहान मुलीसारखं समजावत म्हणाला होता. तिने हलक्या रागात त्याच्याकडे पाहिलं आणि तो उठून निघून गेला. पण तिला समजावण्या इतपत वेळ त्याच्याकडे नव्हताच आज, कारण त्याची अर्जंट मीटिंग होती. तिला नंतर निवांत समजावू असा विचार करून तो ऑफिसला निघून आला. हॉस्पिटलमधून आल्यापासून मोहिनी तिथे घडलेल्या घटनांचा विचार करतच होती. वेदांत तिच्यासाठी सूप घेऊन आलेला होता. त्याने तिला आवाज दिला. त्याच्या आवाजाने तिची धंदी भंग झाली होती. वेदांत म्हणाला, एवढ्या कोणत्या गोष्टींचा विचार करतेस तू? त्याने सुपाचा बाऊल टेबलवर ठेवत तिला विचारलं होतं. मोहिनी म्हणाली, आज मम्मी पप्पा स्वतःहून माझ्यासोबत बोलले ना, त्याचं जरा नवल वाटतंय. डोळ्यात पाणी आणि गालांवर हसू घेऊन तिने सांगितलं होतं. वेदांत म्हणाला, आम्ही आधीही सांगितलेलं आहे आणि आताही सांगतो तुम्हाला, जास्त विचार करू नका तुम्ही, सगळं काही ठीकच होईल. स्वतःच्या आणि बाळाच्या तब्येतीकडे लक्ष द्या आणि अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. राहिला प्रश्न आईबाबांचा, तर आम्ही आणि डॅडा त्यांना डोहाळे जेवणाचं आमंत्रण द्यायला जाणारच आहोत. लाडोच्या डोहाळे जेवणाची तारीख ठरलेली आहे ना, 10 दिवसानंतर कार्यक्रम आहे. आईसाहेब म्हणाल्या, त्यांच्यानंतर आपलं सुद्धा पाहू आपण, कधी करायचं डोहाळे जेवण तीच म्हणून. सुनबाईची जास्त दगदग नको म्हणून. शेवटचं वाक्य तो भावनांची नक्कल करतच म्हणाला. त्यावर ती खळखळून हसली. वेदांतने तिचे डोळे पुसले आणि तिला स्वतःच्या हाताने सूप भरू लागला होता. आज पुन्हा एकदा तिला आपल्या नशिबाचा हेवा वाटत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.